सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाला भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 च्या रुंदीकरण व प्रस्थापित बायपास संदर्भातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेत सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेतला। मरवडे गावातील ग्रामस्थांनी नुकतीच खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 च्या रुंदीकरणाचे काम सुरू असून हा महामार्ग गावातून न नेता बायपास मार्गाने नेण्याचे नियोजन असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती। या प्रस्तावित बायपासमुळे गावातील मुख्य बाजारपेठेवर परिणाम होऊन व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे बायपास न करता गावातून जाणाऱ्या विद्यमान रस्त्याचेच रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली। ग्रामस्थांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी मरवडे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित ठिकाणांची पाहणी केली। यावेळी नागरिकांनी विविध सूचना मांडत गावाच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती केली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की मरवडे गावातील बाजारपेठ, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल। रस्त्याचे काम करताना सुरक्षित, व्यवहार्य आणि गावाच्या विकासाला पूरक होईल असा मार्ग काढण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांशी चर्चा केली जाईल। सर्व वस्तुस्थिती समजावून घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या आणि भावना लक्षात घेऊन गावाच्या हिताचा योग्य निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। या पाहणीवेळी तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, युवा नेते धन्यकुमार पाटील, प्रदेश चिटणीस रवी होळेकर, जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, दादासू भगरे, सुनील जाधव, शाहनवाज मुजावर, आनंदा जाधव, उत्तम शिंदे, संकेत पवार, सर्जेराव गणपाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांच्या प्रश्नांची तत्परतेने दखल घेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्याबद्दल आणि गावाच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले।